देवासमोर रडल्याने नक्की काय होतं हे तुम्हाला माहीत आहे का? आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची संपूर्ण माहिती देणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. देवापुढे रडल्यानंतर नक्की काय होतं याबाबत तुम्हाला काय माहिती आहे का? फार कमी लोकांना हा अनुभव आलेला असतो की देवापुढे गेल्यानंतर त्यांचे डोळे पाणवतात, आपोआप डोळ्यातून पाणी वाहू लागते, हुंदके येतात, लोक रडतात, देवापुढे नतमस्तक होतात. अशी परिस्थिती जेव्हा येते तेव्हा संपूर्ण जग मोहमाया आहे हे आपल्याला समजतं. आपण ज्यांना आपल्या जवळचं समजत असतो, आपल्या प्राणाहूनही जे आपल्याला प्रिय होते, ज्यांच्यावर आपण जीवापाड प्रेम करत होतो, अशी आपल्या रक्ताची माणसे जेव्हा आपल्याशी संबंध तोडतात, आपल्याला दूर लोटतात, आपला द्वेष करतात, तेव्हा आपल्या लक्षात येतं की ज्यांच्यासाठी आपण हे जीवन खर्च केलं, ज्यांच्या सुखासाठी आपण झटलो, ते कधीच आपले नव्हते. आपला होता तो फक्त परमेश्वर. मोहमायेच्या जाळ्यात आपण अडकलो गेलो आणि आपणच आपल्याच माऊलीला, आईला विसरलो, तिच्यापासून दूर गेलो. एखादी व्यक्ती देवासमोर रडते तेव्हा ती म्हणते की हे देवा, तुझ्याशिवाय मला कुणीच नाही. ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या देवापुढे नतमस्तक होऊन जेव्हा तुम्ही रडता तेव्हा तुमच्या तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा खरा असतो. यामुळे कोणत्याही फसवणुकीची भावना तुमच्या मनामध्ये नसते, कारण हे शब्द थेट हृदयातून बाहेर पडलेले असतात. ज्या व्यक्तीला या सगळ्यांचा अनुभव येतो तोच व्यक्ती समोरच्या देवाशी एकरूप होतो आणि त्या व्यक्तीला वाटतं की साक्षात देव आपल्याकडे आपल्या आईच्या रूपाने पाहत आहे. त्या व्यक्तीला असं वाटतं की देव त्याला म्हणत आहे की बाळा, रडू नकोस, तू माझाच आहेस, तू जे काही भोगत आहेस ते सर्व सहन कर. ही सर्व मोहमाया आहे, ही संपूर्ण दुनिया खोटेची आहे हे तुला समजले आहे, परंतु तू माझा आहेस, त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस. तुझ्या मनामध्ये काही वाईट विचार सुरू असतील तर तू ते वाईट विचार करणं बंद कर. मंडळी, ही जाणीव फार कमी लोकांना होते आणि ज्यांना होते ते खरोखर नशीबवान असतात, कारण ते देवाशी एकरूप झालेले असतात. मंडळी, हा अनुभव जेव्हा एखाद्या व्यक्तीला येतो आणि ज्यावेळी तो व्यक्ती आपलं मागणं देवाकडे मागतो त्यावेळी त्या व्यक्तीची मागणी लगेचच पूर्ण होते. तसेच जर तुम्ही दुःखात असाल तर देव तुमच्या नकळत तुम्हाला त्या दुःखातून हळूवार बाहेर येण्याचा मार्ग दाखवतात. तर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.